हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत, पनीर चिली। घरच्या घरी एकदम आणि पटकन तयार होणारी आहे ती। चला आपण त्याला लागणारं साहित्य बघूया। ही मी शिमला मिरची घेतली, 2 मोठ्या अशा पद्धतीने मी ही कापून घेतले। 2 कांदे घेतलेले आहे मोठे, अशा पद्धतीने मी ह्यांना कापून घेतले। एक छोटं गाजर घेतले, उभं कापले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही कटिंग करू शकता। आणि 4 ते 5 मिरच्या अख्ख्याच ठेवायच्या, त्यांना फक्त मधून चीर मारायची आहे। हे पनीर घेतलेले आहे, हे मी तळून घेतले। तळताना फक्त याच्यामध्ये मीठ, सोया सॉस आणि मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे लावून त्याला मिक्स करून मॅरिनेशन करून मी याला तळून घेतलेलं आहे पनीरला। आणि असे हे क्रिस्पी झालेले आहेत पनीर, बघू शकता। फोडणीसाठी ह्या मी 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्याला चिरून घेतलेलं आहे। अर्धा तुकडा आल्याचा घेतलेला आहे, त्याला पण मी चिरून घेतलेला आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि त्याचं आपण पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहोत। आणि त्याला लागणार पाणी आणि सॉसेस, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी सॉस, हे सॉसेस आपल्याला लागणार आहे। चला आता आपण बघूया। ही आता कढई ठेवलेली आहे, पहिला तर मी तेल टाकून घेते। कढई ऑलरेडी गरम करायला मी ठेवलीच होती गॅसवरती, बघू शकता तुम्ही। आता याच्यात मी तेल टाकून घेते। हे तेल टाकून घेतलेलं आहे मी। तेलात थोडं गरम झालं, हाय फ्रिक्वेन्सीवरच ठेवायचं आहे। चायनीजचे पदार्थ हे हाय फ्रिक्वेन्सीवरच असतात। तर तेल तापलं की आपण याच्यात लसूण आणि आलं टाकूया। तेल आपलं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकून घेते। छान खमंग असे हे लसूण आणि आलं आपण सॉल्टी करून घेऊया। थोडेसे लाल झाले की आपण भाज्या टाकून घेऊया। आता आपलं हे आलं आणि लसूण हे बघा लाल झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या ते टाकून घेऊया। पहिले हे लाल मिरची, कॅरेट, कांदा आणि शिमला मिरची हे सगळं आपण टाकून घेऊया याच्यात। आणि आपण हाय फ्रिक्वेन्सीवर ठेवायचं आहे बघा, गॅसमध्ये फास्टच टाकून। सुंदर अशी ही पनीर चिली घरच्या घरी तयार होते आणि मला काहीच जास्त वेळ लागत नाही। तर आपल्या भाज्या आता सॉल्टी झालेल्या आहेत। त्याच्यात मी थोडंसं चवीपुरती मीठ टाकणार आहे, कारण मीठ हे चवीप्रमाणे कमीच टाकायचं आहे, कारण सॉसेसमध्ये आपलं मीठ असणार आहे, त्याच्यामुळे आपण हे कमीच टाकायचं आहे मीठ। मी चवीप्रमाणेच मीठ टाकते आहे। आणि भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहे, थोडंसं क्रंची ठेवायच्या आहेत आपल्याला। त्याचा आवाज तुम्ही बघू शकता, हाय फ्रिक्वेन्सीवरतीच मी ही भाज्या सॉल्टी करून घेते आहे। सगळं आपलं आता या भाज्या झाल्या आहेत सॉल्टी। त्याच्यात आपण सगळं सॉसेस जे घेतले आपण ते टाकून घेणार आहोत। आता आपण हा डार्क सोया सॉस घेतोय, तो थोडासा टाकणार आहे। 2-2 चमचे सगळं टाकून घ्यायचं आहे।
रेड चिली सॉस, ग्रीन सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान सॉस. टाकून मिक्स करून घेऊया. हाय सिक्वेन्सवरच सगळं करून घ्यायचं आहे. सगळे सॉसेस मी 2-2 चमचे टाकलेले आहेत. त्याचा बघू शकता तुम्ही आवाज. आणि माझा गॅस हा हाय फ्लेमवरच आहे. आता आपण याच्यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर आणि आपण घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून घेऊया आणि ते आपण त्या भाज्यांमध्ये टाकणार आहोत. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेऊया. आता आपण ही पेस्ट तयार करून घेतली आहे कॉर्नफ्लॉवरची, ती टाकून घेऊया. आणि याला मिक्स करून घेऊया चांगलं. पनीर चिली घरच्या घरी खूप छान होते रेसिपी. माझी रेसिपी तुम्ही फॉलो करा. खूप छान होतं घरच्या घरी. बाहेर हॉटेलमध्ये खायची काही गरज नाही. एवढी सोपी आहे बघा. आपण कॉर्नफ्लोअर टाकलं आहे. आता आपण हे जे आपले पनीर घेतलेले तळून ते टाकून घेऊया. आणि छान आपण यांना मिक्स करून घेऊया. पनीर चिली खाल तर तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवा. हे बघा, ही हॉटेलसारखी पनीर चिली घरच्या घरी तयार झालेली आहे. एक नंबर रेसिपी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. एक नंबर डिश आहे. आता याला मी काढून घेते. हे बघा, मी डिशमध्येही काढून घेतलेली आहे. आणि गार्निशिंगसाठी ह्याच्यावरती तीळ टाकलेले आहेत मी. बघू शकता किती सुंदर रेसिपी आहे. याला मी आता टेस्ट करून बघते. खूप सुंदर झालेले आहे पनीर चिली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्ही ही रेसिपी बनवली म्हणून. ओके, बाय बाय.